नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीच आहेच. चला जाऊया पुढच्या राशी भविष्याकडे. कन्या रास, कन्या लग्न. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या महिन्याभरामध्ये या रास लग्नांसाठी भविष्य कसं आहे. कन्या रास ही खूप कष्ट घेऊन, पूर्ण माहिती घेऊन, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी, सेवाभावी, काटक, कष्टकरी, जमिनीवर पाय घट्ट असलेली अशी अतिशय प्रॅक्टिकल अशी रास आहे. उद्योजक कन्या राशीचे यांच्यासाठी कसं भविष्य आहे. थोडं चॅलेंजिंग ग्रहमान आहे. राहू धनस्थानावर, व्ययावर, दशमावर बघतोय. कामात बदल करावा का असा विचार मनात येत असेल, पण लाभात येतोच आहे बुध, तो आत्ता दशमात आहे. जे करत आहात त्या कामात जरासा बदल फक्त करून काम तेच चालू ठेवाल. शनी कामामध्ये बरोबर न्यायबुद्धीने वागेल. आमूलाग्र बदलापेक्षा काही काळ वेगळी पद्धत अवलंबावी लागेल. गिराहिकांशी जमवून घ्याल. मात्र 5 ऑगस्ट नंतर लाभातला गुरु आणि बुध नक्कीच तुमचा लाभ वाढवणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यापेक्षा थोडीशी चाल बदला. याआधीच बदल केलेला असेल या वर्षात तर ज्याचं एक्झिक्युशन करण्याची पद्धत तुमच्या कामाची बदला. कुंडलीत हा राहूवरून राहू जाईल तर बदल तर अपरिहार्यच असेल तुम्हाला. 2 ऑगस्टपासून 10वा मंगळ आणि व्ययातला रवी राहूकडे दृष्टी टाकतो, त्यामुळे निर्णय पक्के करावे लागतील. नोकरदारांसाठी नोकरीत बदल केला असेल, गुरुने प्रमोशन पण दिलं असेल 1 जूनच्या आधी, आता लीडरशिपची कामं मिळतील. 2 ऑगस्टपासून मंगळ 10वा होतोय. लाभामध्ये सप्तमेश चतुर्थेश गुरु आहे. सर्व प्रकारे लाभ मिळतील. आता ज्या लाभ मिळालेले जे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत ना, ते आत्ताच करा. नोव्हेंबरमध्ये पंचमामध्ये राहू यायच्या आत करा, म्हणजे फसवणूक होणार नाही. विद्यार्थी वर्गासाठी गुरुची पंचमावरून लाभामध्ये 11वा गुरु असताना शिक्षणातून काहीतरी नवीन क्रिएटिव्ह गोष्टी तुम्ही कराल. 5 ऑगस्टला बुध पंचमावर बघेल. लिखाणासंबंधी क्रिएटिव्हिटी, मीडियामध्ये नवीन कामं, नवीन काहीतरी ट्रेंड शिकाल. हे जे विद्यार्थी मीडियामध्ये शिकतायत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. गुरु प्रसरण करेल बुधाच्या बुद्धिमत्तेचा. व्हर्सटॅलिटीच्या ज्ञानासाठी तुम्ही झटणारे आहात. खूप चिकाटीने शिकतील विद्यार्थी. वेगळ्याच दुनियेमध्ये तुमचा प्रवेश होणार आहे शिक्षणातल्या, आणि गुरु प्रगती करणार आहे. गृहिणींसाठी गुरुची तृतीयावर दृष्टी वृश्चिक राशीवर बघतोय गुरु. जुलैमध्ये 24 आणि 25 या दिवशी गुरु चंद्र पैशाचा लाभ देतील. काहीतरी वेगळ्या गोष्टी कराल. शेजारचे लोक, इतर नातेवाईक, भावंडे यांच्याबरोबर खूप काही वेगळी कामं करण्याची उर्मी निर्माण होईल. सप्तमातला शनी, त्याच्यामुळे जोडीदाराचा ठाम सपोर्ट मिळेल. कारण शनी गुरुच्या ज्ञानाच्या राशीत आहे, त्याला लिमिटेशन्स असणार नाहीत.
गृहकर्जाच्या बाबतीत राहू उगाचच कर्ज घेण्याची इच्छा निर्माण करेल, पण गुरु सिंहेत जाईपर्यंत घरासाठी काहीही प्रयत्न करू नका. आपोआप संधी येईल सिंहेच्या गुरुमध्ये. परदेश योग नोव्हेंबर ते जानेवारी. गुरु व्ययात, राहू पंचमातून भाग्याकडे बघणारा. प्लेजर ट्रिपसाठी परदेशी जाऊ शकता. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना राहू षष्ठातून नोकरीत त्यांनी बदल केला असेल तर परदेशी जाण्यासाठी नोव्हेंबरमध्ये प्रयत्न करा. 7वा शनी तुमच्या सर्कलमध्ये तुमच्याकडून खूप काम करवून घेणार आहे. घरामध्ये काही तुम्ही फेरफार कराल. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना कामातला उत्साह 10वा मंगळ 2 ऑगस्ट नंतर खूप जास्त दाखवेल. पण लीडरशिपपेक्षा व्ययातला केतू आणि रवी तुमच्या जगण्याचा उद्देश हळूहळू निवृत्त व्हावे याकडे आहे. अजून 3-4 वर्षांनी 3रा 4था गुरु येईपर्यंत प्लॅनिंग करून शनी भाग्यात गेला की नोकरीमध्ये रिटायरमेंट घ्यायचा बेत कराल. 60 ते 90 या वयोगटातल्या लोकांना लाभातला गुरु तुमच्यासारख्यांच्या हेल्पिंग नेचरच्या लोकांबरोबर अजून कसे आणि काय करावे, कसे बिझी राहावे याचे मनसुबे कराल. शनी 8वा येणार आहे. तो मित्र आहे तुमच्या राशीचा. त्याची तुमच्या धनस्थानावर दृष्टी असणार आहे. त्याआधीच पैशाची सोय नीट लावून टाका. राहू पंचमात येण्याआधीच दिवाळीच्या आधी नव्या गुंतवणुकी करा. 25 नोव्हेंबर नंतर नको. नक्षत्रांप्रमाणे एकूणच सगळ्यांना कसे चांगले दिवस आहेत जुलै ऑगस्टमध्ये या महिन्यामध्ये बघूया. शुभ दिवस जुलैमधले आहेत 26, 27, 28, 29, 30 जुलै. ऑगस्टमधले शुभ दिवस आहेत 5, 6, 7, 8, 11, 12, 15, 16, 17. कन्या राशीमधली नक्षत्र उत्तर आहे रवीचं, हस्त चंद्राचं आणि चित्रा मंगळाचं. हे या नक्षत्रांसाठी कसे दिवस काय काय चांगलं देतात बघूया. आरोग्यदायी दिवस आहेत 29 जुलै आणि 7 ऑगस्ट. धन देणारे दिवस आहेत 30 जुलै, 8 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट. कष्टातून धन प्राप्त होणार आहे 15 ऑगस्टला. अचानक धन मिळणार आहे 27 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 17 ऑगस्ट. नशीब उघडलं असं वाटेल 29 जुलै. हस्त नक्षत्रासाठी चांगले दिवस आहेत. आरोग्यदायी दिवस 30 जुलै, 8 ऑगस्ट, 11 ऑगस्ट. धनदायी दिवस 12 ऑगस्ट. कष्टातून धन मिळेल 26 जुलै, 16 ऑगस्ट. अचानक धन देणारे दिवस आहेत 28 जुलै, 29 जुलै, 6 ऑगस्ट. नशीब उघडलं असं वाटेल 29 जुलै, 7 ऑगस्ट. चित्रा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 11 ऑगस्ट. ग्रहसौख्याचा दिवस 15 ऑगस्ट. कष्टामधून यश मिळेल 29 जुलै, 5 ऑगस्ट, 16 ऑगस्ट. अचानक धन मिळेल 29 जुलै, 6 ऑगस्ट. आणि नशीब चांगले असं वाटेल 8 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट. याचा अर्थ काय की कष्टातून यश जिथे मिळतं आहे तिथे कष्ट करण्यासाठी तब्येत चांगली ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहिजे ते काम करून यश मिळवता येईल. धनयोगाचे दिवस आहेत. धन मिळणारच आहे. काम कराल तेवढं जास्त धन. नशीब चांगलं असणारे जे दिवस आहेत, तुम्हाला खरोखरच असं पटेल की आपल्याला एवढं कष्ट आपण करतोय तर आपलं नशीब खरंच चांगलं आहे. ही जी कन्या लग्नाची कुंडली दिसते, कन्या लग्न कन्या रास, याच्यामध्ये या राशीसाठी आत्ता त्या राशीतूनच चाललेला आहे नीचीचा शुक्र. कन्या लग्नाच्या कुंडलीत तो लग्नी आहे. दशमातून चाललेला आहे मिथुनेचा मंगळ जो कन्या राशीला 10वा आहे. आणि शनी जो सप्तमात आहे शुक्राच्या समोर, हा कन्या राशीला 7वा आहे. एकूण शुक्राच्या विलासितेला चुकीच्या दिशेला जाऊन देऊ नका हे लक्षात ठेवावं लागेल. कारण कन्या राशी विलासितेची रास नाही, ती चिकित्सक रास आहे. पण इथे आलेला नीचीचा शुक्र आणि ज्याच्यावर मंगळाची 4थी दृष्टी पडली आहे तो प्रभोग करेल तुम्हाला. नीच शुक्रावरची शनी मंगळाची दृष्टी एकत्रितपणे आहे. नात्यात कधी कधी ॲग्रेसिव्ह व्हाल. शनी प्रेमसंबंधामध्ये अति व्यवहारिकपणा दाखवणार आहे. चिकित्सकपणा कमी केला तर कामात खूप स्पीड येईल, पैसा मिळेल, प्रवास सुखकर होतील, मित्रमंडळी, जोडीदार सगळ्यांचं सहकार्य लाभेल. बिझनेसमध्ये, कारण बुधाचं रास लग्न हे बुध हा व्यवहार ज्ञान आहे, त्यामुळे बिझनेसमध्ये पूर्ण कायद्यानेच तुम्ही वागाल. शिस्त आणि ऊर्जा यातून कामाची सफलता आहेच. हे आहे तुम्हाला 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट मिळणारे या केंद्र योगाचे परिणाम. बघा, पटलं का तुम्हाला मी काय म्हणाले ते? आपलं कसं वाटलं भविष्य हे मला अभिप्राय कळवा. मी तुमच्या अभिप्रायासाठी नेहमीच वाट बघत असते.
माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या राशीच्या भविष्याकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.